नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राचा भूगोल ही सिरीज चालू करत आहेत. तर आपल्या या भागात पहिल्या भागातील पहिला पॉईंट आहे राजकीय व प्रशासकीय भूगोल. राजकीय व प्रशासकीय भूगोल पाहत असताना आपण स्थापना पाहणार आहोत. तर महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झाली होती व ही स्थापना करत असताना भाषेचा विचार केला होता. त्यामुळे आपण महाराष्ट्र म्हटलं की मराठी माणसाची भूमी असं म्हणतो. यापूर्वी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्यात आली होती. त्याची दिनांक आहे 1 नोव्हेंबर 1956. जर आपण महाराष्ट्र राज्याची राजधानी बघितली तर ती आहे मुंबई, उपराजधानी आहे नागपूर. तसेच महाराष्ट्र राज्याचे आपण स्थान बघितले तर ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीस आहे. जर तुम्ही भारताचा मॅप ओपन करून बघितला तर त्यात आपल्याला महाराष्ट्राचे स्थान हे पश्चिम दिशेस दिसेल व आपल्याला माहीत आहे आपली जी कोकण किनारपट्टी आहे तो समुद्रकिनारा लागून आहे. त्यामुळे आपल्याला सहज समजून येते की आपल्या महाराष्ट्राचे स्थान हे पश्चिम किनारपट्टीस आहे. ओके, तर आपण महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार बघितला तर हा त्रिकोणी आहे. आणि ज्यावेळेस आपण महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम व उत्तर दक्षिण असा विस्तार बघतो त्यावेळेस पूर्व पश्चिम ही लांबी ही महाराष्ट्राची 800 किमी इतकी आहे, म्हणजे 800 किलोमीटर इतकी आहे. तर उत्तर दक्षिण लांबी ही 720 किलोमीटर इतकी आहे. जर आपण क्षेत्रफळाचा विचार केला तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किमी इतके आहे. जर आपण महाराष्ट्राचे क्षेत्रफळ बघितले तर किती 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे. हा जर आपण विस्तार टक्केवारीमध्ये बघायचा तर आपण भारताचा संपूर्ण भूभाग हा 100% गृहीत धरून आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर भारतापैकी आपल्या महाराष्ट्र राज्याने फक्त 9.36% इतका भाग विस्तारलेला आहे. जर आपण हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला तर आपला महाराष्ट्राचा 3रा क्रमांक येतो. जर आपण आता प्रथम क्रमांकाचे क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला तर प्रथम क्रमांकाचे राज्य ते राजस्थान, द्वितीय क्रमांकाचे राज्य आहे मध्य प्रदेश, तृतीय क्रमांकाचे राज्य आहे महाराष्ट्र. अशा पद्धतीने आपला क्रमांक कितवा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर 3रा क्रमांक आहे. त्यानंतर महाराष्ट्राची लोकसंख्या ही बघितली तर 2011च्या जनगणनेनुसार 11,23,74,000 इतकी आहे. किती आहे 11,23,74,000. जर आपण हे टक्केवारीमध्ये आपण बघितले तर भारताच्या एकूण लोकसंख्येच्या टक्क्यात आपण 9.28% इतका व्यापलेला आहे. भारताच्या दृष्टीने लोकसंख्या महाराष्ट्राची 9.28% इतकी आहे. तसेच आपण जसे क्षेत्रफळाच्या बाबतीत आपला 3रा क्रमांक आहे तसा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतातील 2रा क्रमांक आहे. समजलं. भारताच्या लोकसंख्येत महाराष्ट्राची टक्केवारी बघितली तर 9.28% इतके आहे व तेच आपण जर देशातील आपला लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक बघितला तर आपला हा क्रमांक 2ऱ्या क्रमांकाचा येतो आहे. ओके, आता आपण महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती आहेत बघूयात. तर किती आहेत 6 प्रशासकीय विभाग आहेत. तर हे प्रशासकीय विभाग ज्यावेळेस महाराष्ट्र निर्मिती झाली होते त्यावेळेस फक्त 4 होते. आत्ता सध्या चालूला किती आहेत तर 6 इतकी संख्या झालेली आहे. महाराष्ट्रातील जिल्हे हे 36 आहेत. ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस ही संख्या 24 इतकी होते. जर महाराष्ट्रातील तालुक्यांचा विचार केला तर तालुक्यांची संख्या ही 355 इतकी आहे. आता बरेच ठिकाणी काही जण म्हणतात की तालुक्यांची संख्या ही 358 इतकी आहे. तर तालुक्यांची संख्या ही फक्त 355 आहे. जे मुंबई उपनगरमधील अंधेरी, बोरिवली व कुर्ला हे जे 3 ठिकाण आहेत
ते फक्त प्रशासकीय सोयीसाठी तयार करण्यात आलेले तालुके आहेत. ते आपण तालुक्याच्या संख्येत काउंट करत नाही. तर एकूण तालुक्यांची संख्या जर विचारली तर 355 इतकी आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद किती आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत. किती आहेत? 34 जिल्हा परिषदा आहेत. व पंचायत समिती विचारल्या तर एकूण पंचायत समिती 351 इतक्या आहेत. किती आहेत पंचायत समिती? 351 इतक्या आहेत. ओके, चला पुढे जाऊयात आपण. महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जर जिल्हा आपण बघितला तर तो आहे गडचिरोली. ओके, कोणता आहे? गडचिरोली. महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा बघितला तर तो आहे सिंधुदुर्ग. ओके, तर महाराष्ट्राच्या अतिउत्तरेकडील जिल्हा जर आपण बघितला तर तो येतो आहे नंदुरबार. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला तर महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा कुठला? तर पूर्व दिशा म्हटलं की गडचिरोली, अतिदक्षिणेकडील दक्षिण दिशा म्हटलं की सिंधुदुर्ग व अतिउत्तरेकडील जिल्हा म्हणलं तर नंदुरबार. महाराष्ट्राची सीमा जर आपण सीमेचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या सीमेवर एकूण 6 राज्य व 1 केंद्रशासित प्रदेश आहे. तर ते 6 राज्यांची स्थिती व कोणकोणती राज्य आहेत त्यांची नावं हे आता आपण जाणून घेऊयात. तर महाराष्ट्राच्या वायव्य दिशेत जर तुम्ही बघितलं तर गुजरात हे राज्य आहे. तसेच दादर व नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आपल्याला दिसून येते. जर आपण तसेच पुढे जर आपण उत्तर दिशेला बघितले तर उत्तर दिशेला आहे मध्य प्रदेश, पूर्व दिशेला आहे छत्तीसगड, तसेच दक्षिण दिशेला आहे गोवा व कर्नाटक व आग्नेय दिशेला आहे तेलंगणा. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ओके, धन्यवाद.